कोरोनाच्या वैश्विक महामारीनंतर जो अर्थसंकल्प सादर करण्यात आला त्या अर्थसंकल्पात विशेष करून राज्याच्या हिताचे मुद्दे व विदर्भ मराठवाड्याच्या हिताच्या मुद्द्यांच्या संदर्भात आम्ही काही प्रश्न उपस्थित केले, पण अर्थमंत्र्यांनी विदर्भ व मराठवाड्याकडे दुर्लक्ष करत त्या प्रश्नांचं साधं उत्तर देण्याचं सौजन्यही दाखवलं नाही। 2013 पासून धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस दिलं जायचं। मागच्या अधिवेशनात अर्थमंत्र्यांनी याच प्रश्नावर उत्तर देताना सांगितलं की मी मार्चच्या अधिवेशनामध्ये धानाच्या बोनस संदर्भामध्ये घोषणा करेन। हे उत्तर त्यांचं रेकॉर्डमध्ये आहे। त्याची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये काही बदल करून धानाचा बोनस आम्ही शेतकऱ्यांना देऊ, पण धान उत्पादक शेतकऱ्यांच्या नशिबामध्ये या सरकारच्या माध्यमातून 1 रुपयाचा बोनस दिला जात नाही। वैधानिक विकास मंडळ हा विदर्भ व मराठवाड्याच्या 39% जनतेचा अधिकार आहे। 1953च्या करारानुसार 371(2) नुसार निधीचं समतोल वाटप व्हावं हा आमचा अधिकार आहे, पण आज सुद्धा त्याचं सफाईदार उत्तर दिलं की अर्थसंकल्पामध्ये आम्ही लोकसंख्येच्या अनुपातामध्ये तरतूद केली। मी काही दिवसापासून विदर्भ मराठवाड्यामध्ये तरतुदीनुसार किती खर्च जागायची माहिती मागतोय, पण ती माहिती सुद्धा उपलब्ध केल्या जात नाहीये आणि खोटी आकडेवारी देऊन विदर्भ व मराठवाड्याच्या जनतेचा हे सरकार विश्वासघात करताय। धडक सिंचन विहिरीचं अनुदान दिलं नाही। धडक सिंचन विहिरीच्या अनुदानाबद्दल आम्ही प्रश्न उपस्थित केला, त्याचंही उत्तर न देता अर्थसंकल्पाचं उत्तर हे विदर्भाच्या व मराठवाड्याच्या जनतेचा गैरसमज करणारं उत्तर दिलं। एक महत्वाचा प्रश्न आहे। खरं तर हे राज्य हे मराठी भाषिकांचं एक राज्य व्हावं म्हणून संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन झालं। विदर्भ मराठवाड्याच्या जनतेला 53च्या करारात आपण आश्वस्त केलं होतं की लोकसंख्येच्या अनुपातामध्ये आम्ही नोकरी देऊ। आज या सरकारने वैधानिक विकास मंडळ काढून घेतल्याने आता विदर्भाचा तरुण तरुणी, मराठवाड्याचे तरुण तरुणी यांच्यावर मोठा अन्याय सुरू होणार आहे आणि यांना नोकरी सुद्धा मिळणार नाही। संभाजीनगरच्या प्रस्तावाबद्दल आम्ही प्रश्न उपस्थित केला। 1988 मध्ये स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी संभाजीनगर नाव दिल्याशिवाय मी राहणार नाही अशी घोषणा केली। आज माझ्याकडे पत्र आहे, हे पत्र सामान्य प्रशासन विभागाचं आहे। त्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की मंत्रिमंडळासमोर हा प्रस्ताव विचाराधीन आहे, पण सरकार मात्र मताच्या तुष्टीकरणासाठी, मताच्या गाचारीसाठी, भीतीपोटी धर्मवीर शूरवीर राजे संभाजी राजांचं नाव देण्यामध्ये मागे होत आहे। काश्मीर फाईल, पावनखिंड याच्याबद्दल आम्ही मागणी केली। 92 आमदारांचं निवेदन दिलं। मी अर्थमंत्री असताना तरुणांनी, तरुणींनी, विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता वाढवावी या दृष्टीने जे चित्रपट हे मनावर संस्कार करणारे असतात यासाठी मी SGST मध्ये सूट दिली, पण त्यावरही राजकारण केलं आणि काश्मीर फाईल व पावनखिंडला SGST मधून सूट देण्याची आम्ही मागणी केली। नेहमीच्या सवयीप्रमाणे दिवसा झोपेत केंद्र सरकार आणि यांची जबाबदारी शून्य आहे या पद्धतीने आजही पुन्हा यांनी वाटाण्याच्या अक्षता गावल्या। या सरकारचा कितीही निषेध केला तरी कमी आहे आणि यासाठी आम्ही अर्थमंत्री महोदयांच्या उत्तरामध्ये जनतेचंही कुठं समाधान होत नाही, राज्याची स्थिती दानादान करण्याचा हा जो या महाआघाडीचा प्रयत्न आहे या विरोधात आम्ही जनतेमध्ये जाऊन शंखनाद करू, आंदोलन करू। यासाठी आम्ही निश्चितपणे सरकारच्या विरोधात जनजागृती करत या सरकारचा हा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र आम्ही निश्चित केलं आहे।
भाऊ, आमदारांच्या निधीमध्ये वाढ केलेली आहे, शिवाय पीए आणि ड्रायव्हर यांच्या पगारातही 5-5 हजारांची वाढ केलेली आहे, त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? नाही, ठीक आहे, शेवटी आमदारांचा निधी वाढवगा, तो काय आमदारांचा निधी वाढवगा याचा अर्थ आमदारांसाठी नाही. जो काही खर्च राज्य सरकारच्या तिजोरीतून आम्ही जनसेवेसाठी करतो, तर आमदारांना हा हक्क असावा की एखाद्या गावामध्ये गेल्यानंतर अर्थसंकल्पात एखादी महत्वाची बाब नसेल तर ती आमदार निधीतून देऊन तो जो निधी आहे तो जनहितासाठी उपलब्ध करावा. आणि यासाठी सभागृहात सुद्धा आम्ही माननीय अर्थमंत्री महोदयांचं स्वागतच केलं. आम्ही धन्यवाद दिले की त्यांनी राज्याच्या जनतेच्या हितासाठी एक चांगला निर्णय केला. पण एकीकडे आमदार निधी वाढवताना दुसरीकडे मात्र विदर्भावर मराठवाड्यावर अन्याय करायचा, विदर्भ आणि मराठवाड्याच्या जनतेचं शोषण होईल अशी भूमिका घ्यायची. विदर्भ मराठवाडा म्हणजे काही वसाहत नाही आहे राज्य सरकारची, आणि म्हणून याचा मात्र तीव्र विरोध हा आम्ही निश्चितपणे करत राहू. सूरज जाधवच्या आत्महत्या प्रकरणावर आज नितीन राऊतांनी उत्तर दिलंय आणि त्यांनी म्हटलेलं आहे की त्याच्याकडे कुठलाही कृषी पंप नव्हता किंवा त्याची कुठली वीज तोडली गेली नाही, त्याच्या वडिलांची कुठलीही तक्रार नाही आणि त्यामुळे या प्रकरणामध्ये तथ्य नाही, असं एक प्रकारचं उत्तर नितीन राऊतांनी दिलेलं आहे. किती समाधान झालंय? त्या मुलांनी खरं तर आत्महत्या केली आहे, तसा फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट केला आणि सरकार म्हणतं की वीज तोडणीचा आणि सूरजच्या मृत्यूचा काही संबंध नाही. असं आहे की आता या सरकारला म्हणजे या सरकारचं वर्णन करायचं असेल तर आपण फायर प्रूफ शब्द ऐकला, आपण वॉटर प्रूफ शब्द ऐकला. हे शरमप्रूफ सरकार आहे. या सरकारला महाराष्ट्राच्या कोणत्याही घटनेशी देणं घेणं नाही. मग सरकारनी काय घटना आहे, त्याला आत्महत्या का करावीशी वाटली, त्यांनी फेसबुकमधून हा व्हिडिओ का सर्क्युलेट केला, याचं उत्तर सरकारने द्यायचं. प्रत्येक जण माझा विभाग दोषी नाही हे सांगण्यामध्ये पुरुषार्थ आणि पराक्रम समजत आहे. अरे का झाला सूरज जाधवांचा मृत्यू, का झाला, नाव सूरज आहे, आयुष्याचा अंधार का केला, याचं उत्तर द्यायला नको. त्याच्या कुटुंबाला मदत करू सांगितलं, अजूनपर्यंत 1 रुपयाची फुटी कवडी मदत केली नाही. असं सरकार पाषाण हृदयी सरकार आहे. आत्महत्येनंतर सुद्धा त्यांचा खेळ बंद होत नाही. भाऊ, सौरभ त्रिपाठी नावाचे एक पोलीस उपायुक्त आहेत, त्यांच्यावर एक गुन्हा दाखल झालाय आणि आता ते पोलिसांना सापडत नाहीये, काय प्रतिक्रिया? नाही, आता सध्या राज्याच्या पोलिसांकडे अतिशय महत्वाचं काम हे आमच्या सरकारने दिलेलं आहे की विरोधी पक्षाला त्रास देण्यासाठी तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेचा सारा जीबी खर्च करा, जेवढा जीबी असेल, आणि तुम्ही कायदेबाह्य जाऊन वागा. अशा पद्धतीचं ज्या राज्यामध्ये राजकारण होतं तिथं मग मंत्रालयामध्ये हजारो दारूच्या बॉटल्स कोणी आणल्या तो आरोपी सापडत नाही. मिलिंद नार्वेकर साहेबांना व्हॉट्सअपवर कोणी धमकी दिली तो आरोपी सापडत नाही. फक्त आणि फक्त तुमच्या विरुद्ध म्हणजे सरकारच्या विरुद्ध कोणी काही म्हटलं की मग हे सांगतात की याला कायद्याच्या माध्यमातून जेवढा त्रास देता येईल तेवढा त्रास द्यावा. आज ज्या पद्धतीने महाभारतामध्ये पांडवांना त्रास दिला जायचा तशाच पद्धतीचा त्रास, तसं षडयंत्र फक्त तेव्हा लाक्षागृह होतं, आता मजूर सहकारी संस्था एवढंच. पोलीस अधिकारी बेपत्ता असणं किंवा सापडणं हे किती गंभीर आहे? पोलीस अधिकारी नाही, ही गंभीरच आहे ना. जेव्हा आयुक्त परमवीर सिंग सापडत नव्हते तेव्हाही हाच मुद्दा उपस्थित झाला. आता 15,000 कोटीवरून पोलीस विभागाचा खर्च 21,000 कोटी केला, तरी जर एखादा अधिकारी सापडत नसेल ते पूर्णपणे पोलिसांचं आणि विशेष करून सरकारचं अपयश आहे. एक आयपीएस ऑफिसर, पोलीस उपायुक्त दर्जाचा ऑफिसर जर पोलीस विभागात करार घोषित करत असेल याबद्दल काय सांगणार? नाही, शेवटी हे पोलिसांचं अपयश आहे. मी विभागाचं अपयश म्हणत नाही, पण काही पोलीस अधिकारी ये दोस्ती निभानी है या दृष्टीने मुद्दाम त्यांना फरार घोषित करतात. असे अनुभव आपण आले आहे आणि हे प्रसंग आपण अनेकदा बघितले आहे की त्यांना कोर्टातून जमानत मिळावी या दृष्टीने हे प्रयत्न असतात. बाब गंभीर आहे, पण या सरकारकडून यापेक्षा जास्त अपेक्षा करणे ही गैर आहे. नाही, शेवटी त्यांच्या रडारवर रश्मी शुक्ला आहेत हे त्यांच्या
अनेकदा त्यांच्या पत्रकार परिषदेतून किंवा त्यांच्या विविध मार्गदर्शनातून हे स्पष्टच झालं आहे. कायद्याने जी काही कारवाई असेल किंवा कायदा तुम्हाला ज्या पद्धतीने मान्यता देतो तेवढीच कृती केली पाहिजे. आता त्यापेक्षा सूड उगवण्याच्या भावनेतून जेव्हा राज्य सरकार काम करेल तेव्हा मला वाटतं की योग्य क्षणी सरकारला सुद्धा झटका बसतो, फटका बसतो. कायद्याच्या चौकटीत जर त्या चुकल्या असतील तर कायद्याच्या चौकटीमध्ये तुम्हाला अधिकार आहे, तुम्ही कायद्याचा योग्य उपयोग केला पाहिजे. पण उद्या कायदेबाह्य तुम्ही कृती केली तर आपण कंगना राणावतच्या केसमध्ये बघितलं आणि आपण अर्णव गोस्वामीच्याही केसमध्ये बघितलं की हायकोर्टाने यांना कायद्याच्या चापकानी झोडून काढलं, फोडून काढलं. नाही, त्याबद्दल मी मत व्यक्त करणार नाही. महामहिम राज्यपाल महोदय हे घटनात्मक राज्याचे प्रमुख असतात. घटनेच्या तरतुदीनुसार त्या संदर्भातला महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीतून जे पगार घेतात तेच अधिकारी तिथं आहेत. तर त्या अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने ऍडवाईस केलं असेल, जे अधिकारी महाराष्ट्र प्रशासकीय सेवेतले आहे त्यांनी संविधानाच्या संदर्भात जी माहिती दिली असेल, संविधानाच्या तरतुदीबद्दल स्पष्टता दिली असेल, त्या दृष्टीने महामहिम राज्यपाल महोदय निर्णय करतील. शेवटी त्यांचे ऍडवायझर हे महाराष्ट्र सरकारच्या प्रशासकीय यंत्रणेमधले अधिकारी आहेत. असं आहे की होळीच्या दिवशी आमच्याकडे विदर्भात एक पद्धत आहे की घेऊन जा रे मारबत, जे जे वाईट आहे ते ते वाईट मारबतीला आवाहन करतात. घेऊन जा रे मारबत. मला वाटतं की या होळीच्या वेळी हे जनतेचं आव्हान आहे, घेऊन जा रे मारबत या मद्य विकणाऱ्या आघाडीला. आपने मांग की थी, बाद में लोग विधायकों का पत्र भी दिया था, लेकिन आज सरकार ने टैक्स भी नहीं करने का फैसला लिया है. कश्मीर फाइल्स मुझे लगता है कि सरकार को हमने अर्थसंकल्प के चर्चा के दरमियान कई मुद्दे उपस्थित किए. विदर्भ मराठवाड़े के बारे में, अनुशेष के बारे में, धान बोनस के बारे में, वहां के युवा युवतियों के रोजगार के बारे में और कश्मीर फाइल्स और पावन खिंड ये फिल्मों को युवाओं को दिखाकर एक मार्गदर्शन उन्हें मिले, एक दिशा मिले और हमारा जो ऐतिहासिक सच है वो उन्हें पता चले. सरकार ने पूरी तरह से इसको बड़े भद्दे मजाक में लिया. मैं भी अर्थमंत्री था, हमने कई फिल्मों को एसजीएसटी से माफी दी थी, जिसके लिए चांदा से बांदा तक महाराष्ट्र की जनता की मांग रहती थी कि हमें फिल्म देखने जाना है. इसे सरकार एक प्रोत्साहन की नजर से एसजीएसटी में इसमें छूट दे. मगर आज सम्माननीय अर्थमंत्री अजीत दादा इस विषय को उन्होंने राजनीति के चश्मे से देखा और केंद्र सरकार पे ढकेल दिया. ये सरकार के दो ही कार्यक्रम हमने 2 वर्ष में देखे हैं. एक तो कुछ भी होता है तो केंद्र सरकार करे और राज्य में एक कलमी कार्यक्रम इनका रहता है कि किसानों के, कामगारों के, आम जनता के, गरीबों के, वंचितों के, शोषितों के समस्या सुलझाने के बजाय वाइन पियो और रहो फाइन, इसके आधार पे 6 निर्णय सरकार ने किए हैं. तो मुझे लगता है कि मद्य बेचने वाली आघाड़ी सरकार और इससे पैसा सरकार के तिजोरी में लाने वाले सरकार से इससे ज्यादा अपेक्षा करना ये कभी कभी गैर लगता है. मगर हमें विश्वास है कि ये पाषाण हृदयी सरकार को हम जनता के साथ में मिलकर निश्चित रूप से सत्ता से नीचे खींचेंगे. नहीं, ठीक है, एमएलए फंड बढ़ाने के लिए कोई एमएलए फंड बढ़ता है तो कोई एमएलए के हाथ में 1 रुपया नहीं आता है. एमएलए फंड यानी उसके मतदार संघ में जो समस्याएं बजट में नहीं पहुंचती है, छोटी मोटी समस्याएं होती है, वो समस्या सुलझाने के लिए वो निधि होता है. तो इसलिए हमने तो उनका धन्यवाद भी दिया कि एमएलए फंड बढ़ाना ये वहां के जनता के हित में जो छोटे मोटे कोई जब
धूप कागा होता है, पानी की आवश्यकता होती है, तो प्रस्ताव मंत्रालय तक भेजने के बजाय एक बोरिंग कर दी, पानी की योजना कर दी, वहां कोई छोटा मोटा रास्ता रहता है वो रास्ता कर दे, कोई समाज को सामाजिक सभागृह कर दे, तो मैं इस विषय का स्वागत करूं। वीडियो वायरल हो रहा है जहाँ पर शिवसेना की एक पुलिस चौकी थी, वहाँ पर वो बोल रहे कि ये पुलिस चौकी खाली करो, यहाँ पर शिवसेना की शाखा बना दी और पुलिस को कह रही थी तुम दूसरी चौकी में चली जाओ, नई चौकी बनाई वहाँ पर। तो इसको आप कैसे देखते हो? देखो, ये सरकार आने के बाद जनतंत्र को मनतंत्र में बदल दिया है। ये अभी भी राज्य में लोकशाही है, ये मानने को तैयार नहीं है। इनका दिल है कि जो मानता नहीं, इनको लगता है कि हम जो कहेंगे वही कानून, मगर ये संविधान के चौकट में ये कहेंगे पुलिस स्टेशन को हम बदल देंगे, तो मुझे लगता है ये पब्लिक है, सब जानती है, जब झटका देंगे ना तो आसमान में उड़ने वाली पतंग धागे से नाता तोड़ने के बाद बच्चों के हाथों से फट जाती है, ये सरकार भी वैसी टूट जाएगी, ये मेरा विश्वास है। नाही, खरं तर प्रवीण दरेकरांनी अर्थसंकल्पावर चर्चेत सहभागी होऊ नये, त्यांच्यावर तणाव असावा, ताण निर्माण व्हावा म्हणून या अर्थसंकल्पाच्या चर्चेच्या अगोदर मुहूर्त शोधला आणि मजूर सहकारी सोसायटीमध्ये आज राज्याच्या मध्यवर्ती बँकेमध्ये कितीतरी राष्ट्रवादी व काँग्रेसचे नेते मजूर सहकारी संस्था मतदारसंघातून मजूर म्हणून निवडून आले, त्यांच्याऐवजी फक्त आणि फक्त विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा आवाज दाबण्याचा हा असफल प्रयत्न आहे। ही सुपीक डोक्यातली नापीक कल्पना आहे आणि अशा सरकारला झटका पडेल। कोर्टाने तांत्रिक मुद्द्याच्या आधारावर रिलीफ नाकारला आहे, पण मला विश्वास आहे की हे मुद्दे परिपूर्ण केल्यावर कोर्ट सुद्धा यांच्या अशा कपटी व सूड घेऊ भावनेची दखल घेईल आणि त्यांना रिलीफ देईल। नाही, काय अधिवेशन हो म्हटले ना करू असं, पण कधी करणार पुढचं करू असं काही बोलू सर 2 मिनिटं सर 1 मिनिट 2 मिनिट आणि काय ह्याच्यावर 5 मिनिटं टोटल काश्मीर तू प्रश्न हो 2 मिनिटं कोरोनाच्या वैश्विक महामारीनंतर जो अर्थसंकल्प सादर करण्यात आला, त्या अर्थसंकल्पात विशेष करून राज्याच्या हिताचे मुद्दे व विदर्भ मराठवाड्याच्या हिताच्या मुद्द्यांच्या संदर्भात आम्ही काही प्रश्न उपस्थित केले, पण अर्थमंत्र्यांनी विदर्भ व मराठवाड्याकडे दुर्लक्ष करत त्या प्रश्नांचं साधं उत्तर देण्याचं सौजन्यही दाखवलं नाही। 2013 पासून धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस दिलं जायचं, मागच्या अधिवेशनात अर्थमंत्र्यांनी याच प्रश्नावर उत्तर देताना सांगितलं की मी मार्चच्या अधिवेशनामध्ये धानाच्या बोनस संदर्भामध्ये घोषणा करेन। हे उत्तर त्यांचं रेकॉर्डमध्ये आहे। त्याची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये काही बदल करून धानाचा बोनस आम्ही शेतकऱ्यांना देऊ, पण धान उत्पादक शेतकऱ्यांच्या नशिबामध्ये या सरकारच्या माध्यमातून 1 रुपयाचा बोनस दिला जात नाही। वैधानिक विकास मंडळ हा विदर्भ व मराठवाड्याच्या 39%
जनतेचा अधिकार आहे. 1953च्या करारानुसार 371(2) नुसार निधीचं समतोल वाटप व्हावं हा आमचा अधिकार आहे. पण आज सुद्धा त्याचं सफाईदार उत्तर दिलं की अर्थसंकल्पामध्ये आम्ही लोकसंख्येच्या अनुपातामध्ये तरतूद केली. मी काही दिवसापासून विदर्भ मराठवाड्यामध्ये तरतुदीनुसार किती खर्च लागायची माहिती मागतोय, पण ती माहिती सुद्धा उपलब्ध केल्या जात नाहीये. आणि खोटी आकडेवारी देऊन विदर्भ व मराठवाड्याच्या जनतेचा हे सरकार विश्वासघात करताय. धडक सिंचन विहिरीचं अनुदान दिलं नाही. धडक सिंचन विहिरीच्या अनुदानाबद्दल आम्ही प्रश्न उपस्थित केला, त्याचंही उत्तर न देता अर्थसंकल्पाचं उत्तर हे विदर्भाच्या व मराठवाड्याच्या जनतेचा गैरसमज करणारं उत्तर दिलं. एक महत्वाचा प्रश्न आहे. खरं तर हे राज्य हे मराठी भाषिकांचं एक राज्य व्हावं म्हणून संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन झालं. विदर्भ मराठवाड्याच्या जनतेला 53च्या करारात आपण आश्वस्त केलं होतं की लोकसंख्येच्या अनुपातामध्ये आम्ही नोकरी देऊ. आज या सरकारने वैधानिक विकास मंडळ काढून घेतल्याने आता विदर्भाचा तरुण तरुणी, मराठवाड्याचे तरुण तरुणी यांच्यावर मोठा अन्याय सुरू होणार आहे आणि यांना नोकरी सुद्धा मिळणार नाही. संभाजीनगरच्या प्रस्तावाबद्दल आम्ही प्रश्न उपस्थित केला. 1988 मध्ये स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी संभाजीनगर नाव दिल्याशिवाय मी राहणार नाही अशी घोषणा केली. आज माझ्याकडे पत्र आहे. हे पत्र सामान्य प्रशासन विभागाचं आहे. त्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की मंत्रिमंडळासमोर हा प्रस्ताव विचाराधीन आहे, पण सरकार मात्र मताच्या तुष्टीकरणासाठी, मताच्या गाचारीसाठी, भीतीपोटी धर्मवीर, शूरवीर राजे संभाजी राजांचं नाव देण्यामध्ये मागे होत आहे. काश्मीर फाईल, पावनखिंड याच्याबद्दल आम्ही मागणी केली. 92 आमदारांचं निवेदन दिलं. मी अर्थमंत्री असताना तरुणांनी, तरुणींनी, विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता वाढवावी या दृष्टीने जे चित्रपट हे मनावर संस्कार करणारे असतात यासाठी मी SGST मध्ये सूट दिली, पण त्यावरही राजकारण केलं. आणि काश्मीर फाईल व पावनखिंडला SGST मधून सूट देण्याची आम्ही मागणी केली. नेहमीच्या सवयीप्रमाणे दिवसा झोपेत केंद्र सरकार आणि यांची जबाबदारी शून्य आहे या पद्धतीने आजही पुन्हा यांनी वाटाण्याच्या अक्षता गावल्या. या सरकारचा कितीही निषेध केला तरी कमी आहे. आणि यासाठी आम्ही अर्थमंत्री महोदयांच्या उत्तरामध्ये जनतेचंही कुठं समाधान होत नाही, राज्याची स्थिती दानादान करण्याचा हा जो या महाआघाडीचा प्रयत्न आहे, या विरोधात आम्ही जनतेमध्ये जाऊन शंखनाद करू, आंदोलन करू. यासाठी आम्ही निश्चितपणे सरकारच्या विरोधात जनजागृती करत या सरकारचा हा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र आम्ही निश्चित केलं आहे. भाऊ, आमदारांच्या निधीमध्ये वाढ केलेली आहे, शिवाय PA आणि ड्रायव्हर यांच्या पगारातही 5-5 हजारांची वाढ केलेली आहे, त्यावर तुमची काय प्रतिक्रिया? नाही, ठीक आहे. शेवटी आमदारांचा निधी वाढवला, तो काय आमदारांचा निधी वाढवला याचा अर्थ आमदारांसाठी नाही. जो काही खर्च राज्य सरकारच्या तिजोरीतून आम्ही जनसेवेसाठी करतो, तर आमदारांना हा हक्क असावा की एखाद्या गावामध्ये गेल्यानंतर अर्थसंकल्पात एखादी महत्वाची बाब नसेल तर ती आमदार निधीतून देऊन तो जो निधी आहे तो जनहितासाठी उपलब्ध करावा. आणि यासाठी सभागृहात सुद्धा आम्ही माननीय अर्थमंत्री महोदयांचं स्वागतच केलं. आम्ही धन्यवाद दिले की त्यांनी राज्याच्या जनतेच्या हितासाठी एक चांगला निर्णय केला. पण एकीकडे आमदार निधी वाढवताना दुसरीकडे मात्र विदर्भावर, मराठवाड्यावर अन्याय करायचा, विदर्भ आणि मराठवाड्याच्या जनतेचं शोषण होईल अशी भूमिका घ्यायची. विदर्भ मराठवाडा म्हणजे काही वसाहत नाहीये या राज्य सरकारची, आणि म्हणून याचा मात्र तीव्र विरोध हा आम्ही निश्चितपणे करत राहू.
सूरज जाधवच्या आत्महत्या प्रकरणावर आज नितीन राऊतांनी उत्तर दिलंय आणि त्यांनी म्हटलेलं आहे की त्याच्याकडे कुठलाही कृषी पंप नव्हता किंवा त्याची कुठली वीज तोडली गेली नाही, त्याच्या वडिलांची कुठलीही तक्रार नाही आणि त्यामुळे या प्रकरणामध्ये तथ्य नाही, असं एक प्रकारचं उत्तर नितीन राऊतांनी दिलेलं आहे. किती समाधान झालंय? त्या मुलांनी खरं तर आत्महत्या केली आहे, तसा फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट केला आणि सरकार म्हणतं की वीज तोडणीचा आणि सूरजच्या मृत्यूचा काही संबंध नाही. असं आहे की आता या सरकारला म्हणजे या सरकारचं वर्णन करायचं असेल तर आपण फायर प्रूफ शब्द ऐकला, आपण वॉटर प्रूफ शब्द ऐकला. हे शरमप्रूफ सरकार आहे. या सरकारला महाराष्ट्राच्या कोणत्याही घटनेशी देणं घेणं नाही. मग सरकारने काय घटना आहे त्याला आत्महत्या का करावीशी वाटली, त्यांनी फेसबुकमधून हा व्हिडिओ का सर्क्युलेट केला, याचं उत्तर सरकारने द्यायचं. प्रत्येक जण माझा विभाग दोषी नाही हे सांगण्यामध्ये पुरुषार्थ आणि पराक्रम समजत आहे. अरे का झाला सूरज जाधवांचा मृत्यू, का झाला, नाव सूरज आहे, आयुष्याचा अंधार का केला, याचं उत्तर द्यायला नको. त्याच्या कुटुंबाला मदत करू सांगितलं, अजूनपर्यंत 1 रुपयाची फुटी कवडी मदत केली नाही. असं सरकार पाषाण हृदयी सरकार आहे. आत्महत्येनंतर सुद्धा त्यांचा खेळ बंद होत नाही. भाऊ सौरभ त्रिपाठी नावाचे एक पोलीस उपायुक्त आहेत, त्यांच्यावर एक गुन्हा दाखल झालाय आणि आता ते पोलिसांना सापडत नाहीये, काय प्रतिक्रिया? नाही, आता सध्या राज्याच्या पोलिसांकडे अतिशय महत्वाचं काम हे आमच्या सरकारने दिलेलं आहे की विरोधी पक्षाला त्रास देण्यासाठी तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेचा सारा जीबी खर्च करा, जेवढा जीबी असेल, आणि तुम्ही कायदेबाह्य जाऊन वागा. अशा पद्धतीचं ज्या राज्यामध्ये राजकारण होतं तिथं मग मंत्रालयामध्ये हजारो दारूच्या बॉटल्स कोणी आणल्या तो आरोपी सापडत नाही. मिलिंद नार्वेकर साहेबांना व्हॉट्सअपवर कोणी धमकी दिली तो आरोपी सापडत नाही. फक्त आणि फक्त तुमच्या विरुद्ध म्हणजे सरकारच्या विरुद्ध कोणी काही म्हणत हे सांगतात की याला द्याच्या माध्यमातून जेवढा त्रास देता येईल तेवढा त्रास द्यावा. आज ज्या पद्धतीने महाभारतामध्ये पांडवांना त्रास दिला जायचा तशाच पद्धतीचा त्रास, तसं षडयंत्र फक्त तेव्हा लाक्षागृह होतं, आता मजूर सहकारी संस्था आहे, एवढंच. पोलीस अधिकारी बेपत्ता असणं, सापडणं हे किती गंभीर आहे? पोलीस अधिकारी नाही, ही गंभीरच आहे ना. जेव्हा आयुक्त परमवीर सिंग सापडत नव्हते तेव्हाही हाच मुद्दा उपस्थित झाला. आता 15,000 कोटीवरून पोलीस विभागाचा खर्च 21,000 कोटी केला, तरी जर एखादा अधिकारी सापडत नसेल ते पूर्णपणे पोलिसांचं आणि विशेष करून सरकारचं अपयश आहे. भाऊ एक आयपीएस ऑफिसर, पोलीस उपायुक्त दर्जाचा ऑफिसर जर पोलीस विभाग त्यांना फरार घोषित करत असेल त्याबद्दल काय सांगा? नाही, शेवटी हे पोलिसांचं अपयश आहे. मी विभागाचं अपयश म्हणत नाही, पण काही पोलीस अधिकारी ये दोस्ती निभानी है या दृष्टीने मुद्दाम त्यांना फरार घोषित करतात. असे अनुभव आपण आले आहे आणि हे प्रसंग आपण अनेकदा बघितले आहे की त्यांना कोर्टातून जमानत मिळावी या दृष्टीने हे प्रयत्न असतात. बाब गंभीर आहे, पण या सरकारकडून यापेक्षा जास्त अपेक्षा करणे ही गैर आहे. नाही, शेवटी त्यांच्या रडारवर रश्मी शुक्ला आहेत हे त्यांच्या अनेकदा त्यांच्या पत्रकार परिषदेतून किंवा त्यांच्या विविध मार्गदर्शनातून हे स्पष्टच झालं. कायद्याने जी काही कारवाई असेल किंवा कायदा तुम्हाला ज्या पद्धतीने मान्यता देतो तेवढीच कृती केली पाहिजे. आता त्यापेक्षा सूड गोवण्याच्या भावनेतून जेव्हा राज्य सरकार काम करेल तेव्हा मला वाटतं की योग्य क्षणी सरकारला सुद्धा झटका बसतो, फटका बसतो. कायद्याच्या चौकटीत जर त्या चुकल्या असतील तर कायद्याच्या चौकटीमध्ये तुम्हाला अधिकार आहे, तुम्ही कायद्याचा योग्य उपयोग केला पाहिजे. पण उद्या कायदेबाह्य तुम्ही कृती केली तर आपण कंगना राणावतच्या केसमध्ये बघितलं आणि आपण अर्णव गोस्वामीच्याही केसमध्ये बघितलं की हायकोर्टाने यांना कायद्याच्या चापकानी झोडून काढलं, फोडून काढलं. नाही, त्याबद्दल मी मत व्यक्त करणार नाही. महामहिम राज्यपाल महोदय हे घटनात्मक राज्याचे प्रमुख असतात.
घटनेच्या तरतुदीनुसार त्या संदर्भातला महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीतून जे पगार घेतात तेच अधिकारी तिथं आहेत. तर त्या अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने ऍडवाईस केलं असेल, जे अधिकारी महाराष्ट्र प्रशासकीय सेवेतले आहे त्यांनी संविधानाच्या संदर्भात जी माहिती दिली असेल, संविधानाच्या तरतुदीबद्दल स्पष्टता दिली असेल, त्या दृष्टीने महामहिम राज्यपाल महोदय निर्णय करतील. शेवटी त्यांचे ऍडवायझर हे महाराष्ट्र सरकारच्या प्रशासकीय यंत्रणेमधले अधिकारी आहेत. असं आहे की होळीच्या दिवशी आमच्याकडे विदर्भात एक पद्धत आहे की घेऊन जा रे मारबत, जे जे वाईट आहे ते ते वाईट मारबतीला आवाहन करतात. घेऊन जा रे मारबत. मला वाटतं की या होळीच्या वेळी हे जनतेचं आवाहन आहे, घेऊन जा रे मारबत या मद्य विकणाऱ्या आघाडीला. आपने मांग की थी, कायमी लोग विधायकों का पत्र भी दिया था, लेकिन आज सरकार ने शायद अभी नहीं करने का फैसला लिया है. कश्मीर फाइल्स मुझे लगता है कि सरकार को हमने अर्थसंकल्प के चर्चा के दरमियान कई मुद्दे उपस्थित किए. विदर्भ मराठवाड़े के बारे में, अनुशेष के बारे में, धान बोनस के बारे में, वहां के युवा युवतियों के रोजगार के बारे में, और कश्मीर फाइल्स और पावन खिंड ये फिल्मों को युवाओं को दिखाकर एक मार्गदर्शन उन्हें मिले, एक दिशा मिले, और हमारा जो ऐतिहासिक सच है वो उन्हें पता चले. सरकार ने पूरी तरह से इसको बड़े भद्दे मजाक में लिया. मैं भी अर्थ मंत्री था, हमने कई फिल्मों को एसजीएसटी से माफी दी थी, जिसके लिए चांदा से बांदा तक महाराष्ट्र की जनता की मांग रहती थी कि हमें फिल्म देखने जाना है. इसे सरकार एक प्रोत्साहन की नजर से एसजीएसटी में इसमें छूट दे. मगर आज सम्माननीय अर्थमंत्री अजीत दादा इस विषय को उन्होंने राजनीति के चश्मे से देखा और केंद्र सरकार पे ढकेल दिया. ये सरकार के दो ही कार्यक्रम हमने 2 वर्ष में देखे हैं. एक तो कुछ भी होता है तो केंद्र सरकार करे, और राज्य में एक कलमी कार्यक्रम इनका रहता है कि किसानों के, कामगारों के, आम जनता के, गरीबों के, वंचितों के, शोषितों के समस्या सुलझाने के बजाय वाइन पियो और रहो फाइन, इसके आधार पे 6 निर्णय सरकार ने किए हैं. तो मुझे लगता है कि मद्य बेचने वाली आघाड़ी सरकार और इससे पैसा सरकार के तिजोरी में लाने वाले सरकार से इससे ज्यादा अपेक्षा करना ये कभी कभी गैर लगता है. मगर हमें विश्वास है कि ये पाषाण हृदयी सरकार को हम जनता के साथ में मिलकर निश्चित रूप से सत्ता से नीचे खींचेंगे. नहीं, ठीक है, एमएलए फंड बढ़ाने के लिए कोई एमएलए फंड बढ़ता है तो कोई एमएलए के हाथ में 1 रुपया नहीं आता है. एमएलए फंड यानी उसके मतदार संघ में जो समस्याएं बजट में नहीं पहुंचती है, छोटी मोटी समस्याएं होती है, वो समस्या सुलझाने के लिए वो निधि होता है. तो इसलिए हमने तो उनका धन्यवाद भी दिया कि एमएलए फंड बढ़ाना ये वहां के जनता के हित में, जो छोटे मोटे कोई जब धूप कागा होता है, पानी की आवश्यकता होती है, तो प्रस्ताव मंत्रालय तक भेजने के बजाय एक बोरिंग कर दी, पानी की योजना कर दी, वहां कोई छोटा मोटा रास्ता रहता है वो रास्ता कर दे, कोई समाज को सामाजिक सभागृह कर दे, तो मैं इस विषय का स्वागत करूं. वीडियो वायरल हो रहा है जहाँ पर शिवसेना की एक पुलिस चौकी थी, वहाँ पर वो बोल रहे कि ये पुलिस चौकी खाली करो, यहाँ पर शिवसेना की शाखा बना दी. पुलिस को कह रही थी तुम दूसरी चौकी में चले जाओ, नई चौकी बनाई वहाँ पर. इसको आप कैसे देखते हैं? देखो, ये सरकार आने के बाद जनतंत्र को मनतंत्र में बदल दिया है. ये अभी भी राज्य में लोकशाही है, ये मानने को तैयार नहीं है. इनका दिल है कि जो मानता नहीं. इनको लगता है कि हम जो कहेंगे वही कानून. मगर ये संविधान के चौकट में
ये कहेंगे पुलिस स्टेशन को हम बदल देंगे, तो मुझे लगता है ये पब्लिक है, सब जानती है। जब झटका देंगे ना तो आसमान में उड़ने वाली पतंग धागे से नाता तोड़ने के बाद बच्चों के हाथों से फट जाती है, ये सरकार भी वैसी टूट जाएगी, ये मेरा विश्वास है। नाही, खरं तर प्रवीण दरेकरांनी अर्थसंकल्पावर चर्चेत सहभागी होऊ नये, त्यांच्यावर तणाव असावा, ताण निर्माण व्हावा म्हणून या अर्थसंकल्पाच्या चर्चेच्या अगोदर मुहूर्त शोधला आणि मजूर सहकारी सोसायटीमध्ये आज राज्याच्या मध्यवर्ती बँकेमध्ये कितीतरी राष्ट्रवादी व काँग्रेसचे नेते मजूर सहकारी संस्था मतदारसंघातून मजूर म्हणून निवडून आले, त्यांच्याऐवजी फक्त आणि फक्त विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा आवाज दाबण्याचा हा असफल प्रयत्न आहे। ही सुपीक डोक्यातली नापीक कल्पना आहे आणि अशा सरकारला झटका पडेल। कोर्टाने तांत्रिक मुद्द्याच्या आधारावर रिलीफ नाकारला आहे, पण मला विश्वास आहे की हे मुद्दे परिपूर्ण केल्यावर कोर्ट सुद्धा यांच्या अशा कपटी व सूड घेऊ भावनेची दखल घेईल आणि त्यांना रिलीफ देईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।